दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं रविवारी 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे आणि आपनं मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केलाय। तिसऱ्या यादीसह आतापर्यंत 51 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे। इतर राजकीय पक्ष युती आघाडी निश्चित करूच शकले नाही आणि अशा वेळी आम आदमी पार्टीनं आपल्या कार्यकर्त्यांना आणि नागरी प्रश्नावर लढणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचं पक्षाच्या प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितलं आहे। तर ठाणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे। ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अंतिम झालेला आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। कळवा मुंब्रा परिसरात शरद पवारांची राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे। ठाणे शहरात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार आहे आणि काँग्रेसला फक्त 5 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव लक्षात घेता मनसेतील काही उमेदवार शरद पवार गटाकडनं आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। महाविकास आघाडीच्या या नव्या गणितामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते।